नमस्कार मित्रांनो, भाऊसा और किस्से या यूट्यूब चॅनलवर समस्त दर्शकांचे व सहकारी मित्रांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ मालेगाव शहरातील पुरातन अद्भुत शिवालय. या अद्भुत शिवालयाला जर भेट देण्याचा जर ठरलं तर या मंदिराला जोडणी करण्यासाठी आपणास सगळ्यात पहिले मालेगाव शहराला भेट द्यावी लागेल. मालेगाव शहराला जोडणी करणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 अर्थात मुंबई आग्रा रोड यापासून हे मंदिर जवळचे ठिकाण आहे. मालेगाव शहराला जीवनदायिनी अशा 2 नद्या आहेत. या नद्यांचे नाव गिरणा आणि मौसम आहे. या नद्यांचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये गिरिपर्णा आणि मोक्षिणी गंगा या नावाचाही उल्लेख आपणास आढळतो. एकीकडं या 2 नद्यांचा संगम आहे, एकीकडं टेकडीवर विराजित असलेलं शिवालय आहे. शिवालयाच्या अगदी समोरच एक अमरधाम आहे, ज्याला वैकुंठ भूमी सुद्धा आपण म्हणतो. त्याचबरोबर मंदिराच्या समोरच्या बाजूला श्री क्षेत्र चंदनपुरी आहे. हे चंदनपुरी क्षेत्र माता बानाई आणि खंडेराव महाराज यांच्या भक्तीचं संगम सुद्धा या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळतो. या मंदिराची रचना ही गोमुखी असून या मंदिराच्या परिसरात विविध पद्धतीच्या वृक्षांचे संगोपन केले जाते. वैशिष्ट्य म्हणजे 251 असे बिलाचे झाड या ठिकाणी लागवड पूर्ण वाढ केलेली आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव बिलवन आहे अशी माहिती भक्त परिवाराकडून आपल्यास मिळते. त्यासह नक्षत्र व नवग्रह यांच्याशी संबंधित असलेले वृक्ष सुद्धा या मंदिर परिसरात लागवड करण्यात आलेली आहे. श्री झांजेश्वर महादेव मंदिर हे 13व्या शतकातील झांज राजाच्या साम्राज्यातील असल्याची नोंद आपणास आढळून येते. या साम्राज्यात गिरी गोसावी पद्धतीनं महादेवाची पूजा उपासना केली जाते. या महादेवावर नित्य स्वरूपात भस्म चढवीत पूजाविधी केली जाते. याविषयी अतिरिक्त माहिती आपणास इतिहास संशोधक व खानदेशातील लोकप्रिय असे श्री रोहितदादा जाधव आपणास माहिती देतात. सदरो मंदिर 13व्या शतकाच्या आसपास झंज राजांच्या राजवटीत बांधलं गेलं, म्हणून त्याला झांजेश्वर महादेव म्हटलं जातं. सदरो मंदिर संपूर्ण दगडात बांधकाम आहे. मंदिराच्या अवतीभोवती दगडी कोट आहे आणि स्टार्टिंगलाच चपेटदान स्वरूपातील मारुती. चपेटदान स्वरूपातील मारुती हे सर्व शिवपूर्व काळातील मारुती होते. याचा अर्थ असा असतो की त्यांच्या एका हातात कट्यार दाखवली जाते आणि उजवा हात चापट मारण्यासाठी असतो. ह्या मारुतीरायांच्या हातात गदा कधी दाखवत नाही. मंदिराचं स्थापत्य असं आहे की मंदिर संपूर्ण दगडात आहे. गर्भगृह सुंदर आहे, त्याच्यानंतर एक अंतराळगृह आहे, त्याच्यानंतर रंगशाळा आहे, त्यानंतर परत एक अंतराळगृह आहे, सभामंडप आहे आणि नंदीगृह आहे. अशा याच्यात ते मंदिर पसरलेलं आहे. मंदिराच्या मागे यादवकालीन वास्तुशिल्प काही दिसतात. मंदिराच्या जवळ स्मशानभूमी, त्याच्यामुळे हे मंदिर कपालिक असलं पाहिजे असं वाटतं. मंदिराच्या मागे एक 12वेचे अवशेष दिसतात. नदीजवळ असून सुद्धा 12 तिथं कोरली त्यांनी. म्हणजेच काय की हे मंदिर व्यापारी मार्गावरचं असलं पाहिजे. उच्चबहुल वस्ती तिथं असली पाहिजे. रोजची पूजा अर्चना तिथं होत असली पाहिजे मोठ्या प्रमाणात, कारण सार्तवाह मार्गावरचं मंदिर दिसतं. हे मंदिराचा विस्तार भव्य एकदम. मंदिराचा कळसाचा भागसुद्धा अतिशय सुंदर आहे. त्याच्यावर काम केलं पाहिजे. अजून सदरो मंदिराला संरक्षण देण्याची गरज आहे. ह्या मंदिराबद्दल आणखी एक कथा अशी की साधारण 1795च्या आसपास निळकंठवर्णी म्हणजे स्वामीनारायण भगवान तिथे येऊन गेले. त्यांनी तिथे प्रवचन दिलेले. त्याची एक स्मृतिशिळा तिथं जपली गेलेली. तर दशनामपंथी यांच्या ह्या नाथ संप्रदायाच्या देखभालीत हे मंदिराचं उत्तम व्यवस्थापन राखलं जातं. तर या मंदिराला आणखी लोकांनी भेट दिली पाहिजे असं वाटतं. धन्यवाद. महान अशा संत परंपरेत सेवार्थी झालेल्या साधू संतांच्या समाध्या सुद्धा त्या स्थळाला आपल्यास बघावयास मिळतात. झांजेश्वर महादेव मंदिर येथे पुरातन अशी संत परंपरा आपणास आढळून येते. त्यात पंचदशनाम जुना आखाडा 13 मडी यांच्या आधिपत्याखाली ब्रह्मलीन श्री सोमवारगिरी खडेश्वरीजी महाराज, ब्रह्मलीन खेमकरंजी महाराज, ब्रह्मलीन बुलेश्वर गिरीजी महाराज, ब्रह्मलीन महंत सुलोचना गिरीजी माताजी, त्यासह आज रोजी महंत अमृतागिरीजी माताजी
हे वर्तमान कार्यपद्धती पाहून मंदिराची सेवा कार्य बघत आहे. भगवान शिवशंकराला स्मशान गावाची वेश म्हणजे एक विरक्त अशी जागा, त्यासह संगमस्थळ प्रिय असल्याने या मंदिराची महती पंचक्रोशी शिवारात मोठ्या प्रमाणावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली आहे. या मंदिरावर भाविक भक्तांचं मोठ्या स्वरूपात वर्दळ नेहमीप्रमाणे असते. या मंदिरावर महाशिवरात्री, संपूर्ण श्रावण महिना, त्यासह चंपाषष्ठी हे उपक्रम किंवा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. चंपाषष्ठी साजरा करण्याचं कारण तोही असा आहे का समोरच असलेलं जे श्री क्षेत्र चंदनपुरी येथे माता बानाईच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान खंडेराव महाराज हे 12 वर्ष या क्षेत्रात आणि संगमस्थळावर स्नान व पूजा विधीसाठी थांबत होते अशी मान्यता ग्रामस्थांमध्ये आहे. त्यानुसार श्री क्षेत्र झांजेश्वर महादेव मंदिर येथे चंपाषष्ठी महोत्सव साजरा केला जातो. त्यात तळी भरणे, भंडारा उधळणे आणि आनंदोत्सव साजरा करणे हा उपक्रम साजरा करत असताना पंचक्रोशी शिवारातनं हजारो भाविक एकत्र येत असतात व प्रति जेजुरी श्री क्षेत्र झांजेश्वर येथे तयार होत असतात. सध्या परिस्थितीला झांजेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात हिंदू वस्ती निर्जन झाल्या कारणाने, हिंदू वस्तींचे स्थलांतर झाल्या कारणाने आज ते मंदिर एक विरक्त पद्धतीत आपणास आढळते. या मंदिरात गरज आहे दैनिक भाविकांची संख्या वाढवण्याची, गरज आहे त्या मंदिरात पूजा भावभक्ती अर्पण करणाऱ्या भाविक भक्तांची, गरज आहे मंदिराच्या संरक्षणाची, गरज आहे मंदिरात संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याची. यासाठी मंदिराला महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने पोलीस चौकी सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, अद्भुत शिवालय हा विषय आपणास कसा वाटला, यावर येणारी माहिती आपणास कशी वाटली, यावर आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. वरील माहिती हे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यासह भाऊसा और किस्से या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. धन्यवाद.